कोरोना महामारीत हॉस्पिटलमध्ये लूट झालेल्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची बैठक 2 जून रोजी शहरातील हुतात्मा स्मारकात लोकभजन्याक चळवळीच्या वतीने बोलावण्यात आली आहे। लूट झालेल्यांचे पैसे त्यांना परत मिळण्यासाठी आणि आजही काही रुग्णांकडे पैशासाठी तगादा लावणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी या बैठकीत आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार असल्याची माहिती ॲडव्होकेट कारभारी गवळी यांनी दिली। योगाबाबतची भक्ती, योगाचे ज्ञान आणि प्रत्यक्ष योगविद्येचा वापर यातून प्रतिकारशक्ती प्रचंड वाढते। ही बाब भारतीयांना गेल्या 5000 वर्षांपासून माहिती आहे। योगाला आयुर्वेदाने साथ दिल्यामुळेच कोरोना आटोक्यात येऊ शकला। त्यामुळे भारतासह सर्वच मानवजातीने योगतंत्राचा स्वीकार आणि वापर सातत्याने केला पाहिजे असे आवाहन करण्यात आले। 2 जून रोजी दुपारी 3 वाजता हुतात्मा स्मारकात बैठक होणार असून या बैठकीस कोरोना काळात लूट झालेल्या नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले। या बैठकीसाठी ॲडव्होकेट गवळी, शाहीर कान्हू सुंबे, अशोक सबंद, प्रकाश थोरात, डॉक्टर रमाकांत मडकर, जालिंदर बोरुडे, ओम कदम आदी प्रयत्नशील आहेत। बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।